पुतळा दुर्घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुतळा दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीनं राजकीय सर्वे केला। या सर्वेत मवियाला राजकीय फायदा होत असल्याचा निष्कर्ष देखील काढण्यात आलाय। मवियाला पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत महाविकास आघाडी राजकीय संधी शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुतळा दुर्घटनेचा किती राजकीय फायदा मिळेल याचा सर्वे केल्याची बाब उघडकीस आलेली आहे। दरम्यान महाविकास आघाडीचा सर्वे काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या सर्वेच्या माध्यमातून सर्वेनुसार मवियाला 180 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे। महायुतीला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी या सर्वेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे। काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येतील असं अंदाज वर्तवण्यात आला। सर्वेनुसार महाविकास आघाडीला 180 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यामध्ये महायुतीला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मालवणची घटना घडली नव्हे तर घडवण्यात आली। निलेश राणे यांनी मालवण दुर्घटनेबाबत आता मोठा दावा केलाय। आमदार वैभव नाईक घटनास्थळी 15 मिनिटात कसे पोहोचले असं राणेंनी सवाल केलाय। मालवणमध्ये कट कसा रचला याचे पुरावे सादर करणार असंही निलेश राणेंनी म्हटलंय। जे मी फोटो टाकलेत सोशल मीडियावर, त्यामध्ये ही जी घटना घडली रत्नागिरीमध्ये, माझा थेट आरोप आहे की मालवणमध्ये जी काही दिवसांपूर्वी घटना घडली, जी घडवली गेली असं माझं म्हणणं आहे। स्थानिक आमदार उबाटा गटाचे तिथे 15 मिनिटात कसे पोहोचले, काय काय घडलं, त्याच्या अगोदर काय, कट कसा रचला गेला, ते होताच आता एक काही आठवडा झाला असेल, रत्नागिरीमध्ये काल रात्री एक घटना घडली। पोलिसांचं म्हणणं असं आहे की एक कोणतरी आला हिंदू समाजाचा, त्याच्यावर मी येतो नंतर, हिंदू समाजाचा एक कोणतरी मुलगा आला, विचित्र अवस्थेत होता आणि त्यांनी ते मावळ्यांचे पुतळे तोडले असं त्यांचं पोलिसांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।